गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरिया। गणेशोत्सव की धूम देश भर में है। गणेशोत्सव के इस पर्व को सिर्फ धार्मिक उत्सव के रूप में नहीं देखा जाता, बल्कि यह पर्व है एक दूसरे को एक साथ लाने का। और गणेशोत्सव के माध्यम से पिछले 30 वर्षों से संयुक्त परिवार की मिसाल कायम की वह लोक दृष्टि के संपादक दिनेश पाटिल ने। सानपाड़ा स्थित पाटिल निवास में फिर उसी शान के साथ बापा विराजमान हुए हैं, जहां बापा की भक्ति और आराधना में पूरा पाटिल परिवार लीन है। गणेशोत्सव के 5वें दिन यहां सत्यनारायण की महापूजा के साथ श्री चरणों में महाआरती संपन्न हुई, जहां न केवल पाटिल परिवार बल्कि शुभचिंतक, लोक दृष्टि परिवार और पड़ोसी बड़ी संख्या में शामिल हुए। तो वहीं गणराज के दर्शन करने पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत भी यहां पहुंचे। 10 दिनों तक बापा की भक्ति और भजन कीर्तनों से गूंजने वाले इस निवास में पाटिल परिवार ने संयुक्त परिवार की परिभाषा पूरी की है, जो आज के समय पर हर किसी के बस की बात नहीं। लोक दृष्टि के संपादक दिनेश पाटिल और उनके बंधु मंगेश पाटिल ने इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सभी को गणेशोत्सव की शुभकामनाएं दी। परिवारामध्ये मुंबईत आल्यापासून जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त गणरायाची प्रतिष्ठापना दरवर्षी केल्या जाते आणि कुटुंबामध्ये ह्या 10 दिवस एकदम उत्साहाचं आणि एक एनर्जेटिक वातावरण असते। संपूर्ण कुटुंब, सर्व भावंड आणि परिवार हा या 10 दिवसात एकत्र येऊन गणरायाची भक्तिभावे, पूजा अर्चा, सेवा आणि या सोसायटीमध्ये सर्व रहिवासी सर्व मिळून आपल्या गणरायाच्या या उत्सवात आनंदाने सहभागी होतात। गणेशाने नेहमीच कुटुंबाला एक समृद्धी आणि एक शांतता, आरोग्य, ज्या ज्या मनोकामना आहे त्याच्यामध्ये नेहमीच आशीर्वाद ठेवलेला आहे। यापुढेही बाप्पा असंच आशीर्वाद कुटुंबाभोवती आणि आमच्या पूर्ण परिवारावरती ठेवलेला आहे। शेजारी आमची सोसायटी सर्वच या उत्सवात आनंदाने सहभागी होते आणि बाप्पाचा पण नेहमीच कुटुंबावर, या सोसायटीवर
एक आनंदाचा आणि आशीर्वादाचा डोळा राहिलेला आहे. नमस्कार, मी मंगेश आढाव पाटील. आमच्या इथे गेल्या अनेक वर्षांपासून 10 दिवसांसाठी गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. या 10 दिवसांची आतुरता, याची वाट आम्ही वर्षभर बघत असतो. कारण मुंबईमध्ये राहूनसुद्धा एक जॉईंट फॅमिलीचा फील आम्हाला या 10 दिवसांमध्ये येत असतो. आम्ही सर्व नातेवाईक या 10 दिवसांमध्ये एकत्र येतो. आपण बघू शकतो की आज आम्ही गणपतीनिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. मुंबईमध्ये सगळ्यांचं आयुष्य फार धावपळीचं असतं आणि अशा या धावपळीच्या जीवनामध्ये या निमित्ताने मुंबई आजूबाजूच्या परिसरातील आमचे नातेवाईक आवर्जून आम्हाला भेटायला येतात. गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि या माध्यमातून एकमेकांची खुशाली विचारली जाते, विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळंच हा गणपतीचा जो सण आहे हा येतानाच आमच्या कुटुंबामध्ये आनंद आणि प्रेम घेऊन येत असतो. माझं या गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाला प्रार्थना आहे की असंच सुख आनंद आमच्या सर्व नातेवाईकांच्या आयुष्यात असू दे, आमच्या मित्रपरिवाराच्या आयुष्यात असू दे आणि सर्वांचं आयुष्य हे सुखी समृद्धी आणि निरोगी राहू दे. हीच गणपती चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मोरया. यहाँ दर्शन के लिए आए भक्तों के लिए महाप्रसाद का भी आयोजन किया गया था. ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क.